सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणातील अलंकार हा प्रकार अभ्यासणार आहोत. तर सर्वांनी आपली वही पुस्तकं आतमध्ये ठेवून द्या बंद करून आणि इथे लक्ष द्या. कोणी नोट्स काढायची गरज नाहीये. ही पीपीटी जशी तशी मी ग्रुपवर सेंड करणार आहे. म्हणून संपूर्ण लक्ष इथे असू द्या. आता मराठीतील भाषेतील अलंकार. अलंकार म्हणजे काय? आता स्त्रिया किंवा पुरुष दागदागिने घालतात. कशासाठी घालतात बरं ते? चांगले दिसण्यासाठी आहे ना, आपण चांगले दिसण्यासाठी काही दागदागिने घालतो, अलंकार घालतो. तसेच भाषेला सौंदर्य येण्यासाठी जे काही ना काव्याची वाक्याची रचना केली जाते, त्याला काय म्हणणार आपण? भाषेतील अलंकार. काय म्हणणार? भाषेतील अलंकार. आता अलंकाराचा अर्थ मी तुम्हाला म्हटलंच ते, की भाषा वापरत असताना त्यात शोभा येण्यासाठी कवी, लेखक त्यात काहीतरी वेगळी रचना करतात, त्यास अलंकार असे म्हणतात. आपण माणूस कसा आपण सुंदर दिसण्यासाठी अलंकार घालतो, सगळ्यांनी इथे लक्ष द्या. आपण माणूस कसं सुंदर दिसण्यासाठी अलंकार घालतो, तसंच भाषेची सौंदर्य येण्यासाठी अलंकार वापरत असतो. पुढे त्याचा इतिहास बघूया आपण. तर अलंकाराचा इतिहास मराठी परंपरेत अलंकाराला आधुनिक विकास हा महत्वपूर्ण आहे. ज्यामुळे काव्याला अलंकारिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. यामुळे भावनांचे प्रभावी संप्रेषण शक्य झाले आहे. अलंकारामुळेच काय झालं? आधुनिक हा विकास आहे अलंकाराचा. आता अलंकाराचा प्रकार बघूयात आपण. त्याचे दोन प्रकार पडतात. एक शब्दालंकार आणि अर्थालंकार. त्याचे पुढे उपप्रकार पडतात. शब्दालंकाराचे किती उपप्रकार पडतात? तर 3. तर ते कुठले आहे? अनुप्रास, यमक आणि श्लेष. आणि अर्थालंकाराचे प्रकार हे खरं तर 9 पडतात, पण आपण या पाठात एवढं अभ्यासणार आहोत. तर कुठले आहेत? उपमा, व्यक्तिरेख, दृष्टांत, विरोधाभास, उत्प्रेक्षा, अतिशयोक्ती आणि सभावोक्ती. तर हे अलंकाराचे प्रकार आहेत. आपण एक एक अभ्यासू. पहिला शब्दालंकारावर बघूयात. तर त्याचे 3 प्रकार होते. पहिला आहे अनुप्रास. आता अनुप्रास म्हणजे काय? एखादा शब्द किंवा अक्षर किंवा ध्वनी पुन्हा पुन्हा जेव्हा रिपीट होत असते, त्याला म्हणणार आपण अनुप्रास. बघा, अनुप्रास म्हणजे समान ध्वनीचा, शब्दांचा, अक्षरांची पुनरावृत्ती होते, त्याला काय म्हणणार आपण? अनुप्रास. काय म्हणणार? अनुप्रास. यामध्ये काय होते? शब्दांची, ध्वनीची, अक्षरांची पुनरावृत्ती होते. उदाहरणार्थ बघूया. गडद निळे जलद भरुनी आले. यात दिसतंय गडद निळे हे 2 शब्द पुन्हा पुन्हा आलेत, रिपीट झालेले आहेत. तर इथे काय होणार आहे? अनुप्रास हा अलंकार होणार आहे. पुढचा यमक. आता यमक मध्ये काय आहे? जेव्हा एखाद्या कडव्याच्या मध्ये किंवा शेवटी ते अक्षर सारखे असतात, तिथे आपला यमक अलंकार होतो. यमक म्हणजे शेवटचा शब्द सारखा असतो. उदाहरणार्थ बघूयात. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. सगळ्यांनी इथे लक्ष द्या. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. इथे बघा, घडो आणि पडो सारखे आलेत. घडो आणि पडो शब्द सारखे आलेले आहेत. जेव्हा वाक्य एखाद्या कडव्याच्या मध्ये आणि शेवटचा शब्द सारखा असतो, तिथे आपला काय होतो? यमक अलंकार होतो. काय होतो? यमक अलंकार. पुढचं बघूया. काय आपलं श्लेष अलंकार. आता श्लेष अलंकार मध्ये काय आहे, की एखाद्या शब्दाचा 2 अर्थ निघतात. एखाद्या शब्दाचे 2 अर्थ निघतात. श्लेष म्हणजे एखाद्या शब्दाचा द्विअर्थी अर्थाचा वापर होतो, तिथे होतो आपला श्लेष अलंकार. उदाहरणार्थ बघूया, की मी आपले ऋण कधीही विसरणार नाही. काय आहे? मी आपले ऋण कधीही विसरणार नाही. आता इथे ऋणाचे 2 अर्थ निघतात. एक तर कर्ज किंवा उपकार. तर म्हणून इथे एका शब्दाचे जेव्हा 2 अर्थ निघतात, कसं होणार? तर मी आपले कर्ज कधीही विसरणार नाही असाही अर्थ होतो आणि मी आपले उपकार कधीही विसरणार नाही असाही एखाद्या वाक्याचे 2 अर्थ निघत असतील, तिथे काय होतो? आपला श्लेष अलंकार. एवढं तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर आहे? पुढे वळूयात. पुढे आपण बघूयात का अर्थालंकार. त्याचे किती 9 उपप्रकार आहेत. 3 अभ्यासूयात. पहिला आहे उपमा. आता उपमा म्हणजे काय? उपमा म्हणजे एक वस्तू दुसऱ्या वस्तूशी तुलना करून वर्णन केले जाते. यामध्ये भावना व सौंदर्याची वाढ होत असते. एखादी वस्तू ही दुसऱ्या वस्तूशी तुलना केलेली जाते. आता उदाहरणार्थ काय? का तिचे हसणे चंद्रासारखे आहे. ती हसते, पण तिचं हसणे कसं आहे? चंद्रासारखे आहे. इथे कशाची तुलना केली आहे? चंद्राची तुलना केली. हे काय झालं? आपला उपमा अलंकार झालं.
पुढचं बघूया रूपक अलंकार. तर रूपक अलंकार मध्ये काय रूपक म्हणजे एक गोष्ट दुसरी गोष्ट बनवून दर्शवतात. यामध्ये थेट समान दर्शवली जाते. त्याला रूपक अलंकार असे म्हणतात. म्हणजे काय एखादी गोष्ट ही दुसरी बनवून दाखवली जाते. कन्फ्यूज नका होऊ. पहिल्यामध्ये काय आहे आपलं की ती वस्तूची तुलना केली जाते आणि रूपक मध्ये काय ती गोष्ट बनवून दर्शवली जाते. त्याला काय म्हणणार रूपक अलंकार. उदाहरणार्थ लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा. लहान मुलं काय आहे कसं बनवून दाखवलंय मातीचा गोळा आहे. क्लिअर आहे एवढं? पुढचं बघूया. उत्प्रेक्षा. आता उत्प्रेक्षा म्हणजे काय? एक वस्तू ही जणू दुसऱ्या वस्तूसारखीच आहे. इथे एक ना ट्रिक आहे की कुठल्याही वाक्यात ना जणू हा शब्द आला म्हणजे समजायचं ते उत्प्रेक्षा. ती गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट ही दुसरी गोष्टच आहे असं सांगितलं जातं. तिथे होतं उत्प्रेक्षा अलंकार. उदाहरणार्थ बघूया. आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरणच. आकाशातल्या चांदण्या जणू ही फुलांची पखरणच आहे असं दाखवलं जातं. तिथे होतं उत्प्रेक्षा. एवढं क्लिअर आहे? पुढे वळूयात. पुढचे उपप्रकार अतिशयोक्ती. आता अतिशयोक्तीमध्ये काय एखादी गोष्ट जास्तीचे सांगणे त्याला म्हणणार अतिशयोक्ती. आता बायकांची सवय कशी असते एखादीने एक गोष्ट सांगितली ती जास्तच मीठ मसाला लावून अशी फुगवून वगैरे सांगतात. आणि बायकाच नाही कोणी मनावर घेऊ नका पण अशी सवय असते की एखादी गोष्ट सांगितली ती जास्तच मोठी करून सांगतात. त्याला तिथे काय होणार अतिशयोक्ती होणार. उदाहरणार्थ बघूयात की वीर मराठे गर्जत आले पर्वत सारे कंपित झाले. आपले वीर मराठे गर्जत आले आणि पर्वत सारे. आता मराठी आल्यावर पर्वत अशी गरजणार आहेत का एकदम पर्वत गरजतात का नाही. पण ती गोष्ट कशी फुगवून अशी मोठी करून सांगितली आहे. तर तिथे काय होणार अतिशयोक्ती. अतिशय सांगितलेलं आहे अतिशयोक्ती. पुढे अनन्वय अलंकार. ज्यात कशाची उपमा देता येत नाही तिथे काय होतो अनन्वय. म्हणजे आता एखादी गोष्ट की ज्याला कसलीच उपमा देता येत नाही तुलना करता येत नाही त्या गोष्टीसारखी दुसरी गोष्ट आहेच नाही या जगात तिथे काय होतो अनन्वय. उदाहरणार्थ सूर्याची उपमा कोणाला देऊ शकतो सूर्यासारखं काही आहे नाही. सूर्याची तुलनाच करू नाही शकत. तसं उदाहरणार्थ आहे ताजमहाल एक जगती तो तो- तोच त्या परी म्हणजे ताजमहालासारखा दुसरा काही नाही असं जिथे होतो एखादी गोष्टची उपमा देताच येत नाही तिथे होतो अनन्वय उपमा अलंकार. पुढे बघूया दृष्टांत अलंकार. तर काय आहे एखादी गोष्टीचे वर्णन करण्यासाठी उदाहरण दिले जाते. एखादी गोष्ट स्पष्ट करण्यासाठी एखादं दृष्ट म्हणजे एखादं सीन क्रिएट केला जातो. तिथे काय होतो दृष्टांत अलंकार होतो. मग काय लहानपण दे ग देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण दे देवा मला पण कसं कसा ते साखरेचा रवा म्हणतो तसं. एवढं क्लिअर आहे कोणाला काही डाऊट नाहीये ना. तर आता मी त्याच्यावरती एक व्हिडिओ दाखवते. तो बघा सगळ्यांनी लक्ष देऊन सगळ्यांनी आपली पुस्तकं वगैरे मध्ये ठेवा. इथे लक्ष असू द्या मी नंतर प्रश्न विचारणार आहे. इथे लक्ष असू द्या तुम्हाला उपमा आणि उपमेयामध्ये कन्फ्युज होतं.